हाय फ्रेंड्स, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मजेत ना? तर मजेत तर असायलाच पाहिजे. आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर आणि छान जाऊ आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो. तर मी आज उठले 6:30 वाजता. आज उठायला थोडासा वेळ झाला होता, कारण रात्री झोपण्यासाठी सुद्धा वेळ झाला होता, त्यामुळे सकाळी जाग आलीच नाही. सर्वात अगोदर उठल्यानंतर कोंबड्यांना सोडले, कारण ते खूप आवाज देत होते. सगळ्यात जास्त जर लवकर उठत असतील तर ती कोंबडीच आहेत, कारण ती 6 वाजल्यापासून आवाज देत असतात. कोंबड्यांची वाघ चालू असते. गावाकडील अलाराम हा तोच असतो, मुर्ग्याने दिलेली बाग. तर कोणत्याही मोबाईलवर अलाराम लावण्याची गरज नसते, तर ते सकाळी लवकर रोजच उठवतात. तरीही आज इशू झोपत नव्हती, म्हणून तिला झोपवण्यासाठी एक अर्धा तास जास्तच लागला. 6 पासून 6:30पर्यंत तिने सतवलं आणि ती तेव्हा झोपली. तेव्हा त्यांना पांघरून टाकलं आणि सकाळच्या कामांना सुरुवात केली. सर्वात अगोदर झाडून घेतलं घर, कारण सकाळचं कामच असतं निगेटिव्हिटी घराबाहेर काढणं. तर त्यासाठी सर्वात अगोदर झाडून काढलं. रात्रीला खिचडीच बनवली होती, त्यासाठी काही भांडी वगैरे तेवढी नव्हती, तर होती तेवढी मी रात्रीच थोडीशी घासून ठेवली होती. तर त्यासाठी झाडून काढल्यानंतर आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करावा लागतो, त्यासाठी आंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक करत असते. तर आंघोळ झाल्या, कारण तिचा डब्बा हा द्यायचा असतो. शरू 8 ते 8:30-9पर्यंत तिची 8:30 ते 9पर्यंत तिची व्हॅन येते. तर ते तिला बसवून द्यावं लागतं व्हॅनमध्ये. काळजी घ्या लेकरांना शाळेमध्ये सोडत असताना किंवा मग वापस येत असताना. तर तिच्या डब्यासाठी आज बनवली होती मसुरीची डाळ आणि चपाती. आणि तेवढ्यामध्ये हे माझं छोटीशी सोनुली पिल्ली बिस्किट घेऊन आली आणि म्हणत होती की चहा बनव. तर तिने आणलेली बिस्किट मोबाईलमध्ये ती दाखवत होती, म्हणजे शूट करत असताना. तर त्यासाठी सकाळची एवढी धावपळ असते ना, की कोणतं काम अगोदर करावं, कोणतं नंतर हे कळतच नाही. त्यासाठी मी सर्वात अगोदर सकाळची कामावरून घेऊन आंघोळ वगैरे करून तिचा डब्बा अगोदर तयार करते, कारण तिला जाण्यासाठी वेळ होऊ नये, कारण व्हॅन जास्त वेळ थांबत नाही. म्हणून तिला रेडी केलं की बाकीची कामंही आवरता येतात. तर मी नवीनच आहे, मी याला तेवढा काही एक्सपिरियन्स नाही आहे. शूट वगैरे घेताना तेवढं काही समजत नाही आहे. तर होईल तेवढा मी चांगले शूट घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही बनवली होती मसुरीची डाळ. आज आहे आठवडी बाजार, तर त्यासाठी घरात तेवढं काही भाजीपाला नव्हता, तर त्यामुळं म्हणलं ठीक आहे, आज मसुरीची तिला डाळच बनवून द्या. मसुरीची डाळ आणि चपाती असं तिला डब्यात दिलं. तर हे होतं सकाळचं रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. ती आंघोळ करून आली, ही छोटीशी दीदी तिचे कपडे देत नव्हती, तर ही खूप नाटकबाज आहे. भेटूया